विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्यक्ष अभ्यासाला आपण या ठिकाणी सुरू करूया. दुसरा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा मी या ठिकाणी ऑनलाईन टीचिंगसाठी घेतलेला आहे. काय शिकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला? तर याच्यामध्ये पहिल्यांदा व्हॉट इज मीन बाय क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन नेचर ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, last but one, that is relation between roots and the coefficient and its application of the. याच पाच गोष्टी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत, सोडवायच्या आहेत आणि बोर्डाच्या पेपरमध्ये त्याच्यावर आधारित असणारी प्रश्न लिहायचे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन्स ह्या कन्सेप्टकडे जाण्यासाठी आपण सुरुवातीला काही शिकलोय का हो? थोडासा डोक्याला त्रास दिला तर इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये व्हॉट इज मीन बाय अल्जेब्रिक एक्सप्रेशन, देन पॉलिनॉमियल, या दोन गोष्टी आपण शिकलेले. अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि पॉलिनॉमियल या दोन गोष्टी शिकलोत असंसाठी म्हणतो की ह्या गोष्टींचा आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आता कुठंतरी मी तुम्हाला संबंध लावून देणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की क्वाड्रॅटिक इक्वेशन हे नवीन नाही आहे, फक्त त्याला नाव या ठिकाणी आपण नवीन दिलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पॉलिनॉमियल्स डेफिनेशन्स काय पॉलिनॉमियलची. An expression having many terms is a term as a polynomial. पहिली जी डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायची पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल म्हणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, मी आता डेफिनेशन सांगितल्याप्रमाणे मेनी टर्म्स. पण इथं आपण एक आपल्या सोयीसाठी म्हणून एक आपल्यावर बंधन घालून घेऊया की हे जे पॉलिनॉमियल आपण एक्सप्रेस करणार आहोत, शिकणार आहोत, दे आर इन ओनली वन व्हेरिएबल. का ते मी नंतर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सो यू हॅव टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स अकॉर्डिंग टू देअर डिग्री. नेक्स्ट पॉलिनॉमियल मधल्या डिग्रीचा विचार करायचा आपल्याला, हे सुद्धा महत्वाचं आहे. जर समजा दिलेलं पॉलिनॉमियल ची डिग्री ही एकच असेल तर त्या पॉलिनॉमियलला आपण लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक्स प्लस बी, इट इज द लिनियर पॉलिनॉमियल हॅव्हिंग व्हेरिएबल एक्स. आता याला लिनियर का म्हणायचं तर यातला जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची डिग्री 1 आहे, म्हणून याला लिनियर पॉलिनॉमियल असं म्हणायचं. आता समजा आपणच थोडासा विचार करूया. समजा 2 डिग्री असेल, जर समजा या ठिकाणी डिग्री 2 असेल तर हे पॉलिनॉमियल मी कसं लिहू शकतो त्याचं उदाहरण या ठिकाणी मी लिहितोय. एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी म्हणजे या ठिकाणी इथं डिग्री 1 आहे, इथं डिग्री 2 आहे. ज्या वेळेला डिग्री 1 आहे त्यावेळेला 2 टर्म या ठिकाणी आलेले आहेत, ज्या वेळेला डिग्री 2 आहे त्यावेळेला 3 टर्म या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे पॉलिनॉमियल मधल्या टर्म या डिग्रीपेक्षा 1नी जास्त आलेल्या आपल्याला आढळून येतात. मग पॉलिनॉमियल हॅव्हिंग डिग्री 2 इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल वरून मला कोणाकडे जायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन कडे जायचंय. when this polynomial is equated to 0, that is when x square plus bx plus c is equated to 0, again that is x square plus bx plus c is equal to 0, this is called as a quadratic equation. Why this is called as a quadratic equation? Because the degree of variable, maximum degree of variable is 2. So now the definition of quadratic equation is a polynomial having, in short मध्ये लिहितोय मी, a polynomial having degree or index, degree or index 2 is called as a quadratic equation, is called as a quadratic equation in one variable. परत एकदा पहा, when a polynomial having degree 2 is called as a quadratic equation in a variable 1. So x square plus bx plus c is equal to 0 is the polynomial having degree 2 is called as a quadratic equation, because
we have equated this polynomial equal to 0. Now, the definition of a quadratic equation, the equation involving one variable having 2 as a maximum degree or index of the variable is called as a quadratic equation. Now, next, general form of a quadratic equation. This is important because in examination on this point there is a question. General form of a quadratic equation. Now, what is the general form? Means the form which emphasize all quadratic equation in one line. So, ax square plus bx plus c is equal to 0 is the general form of a quadratic equation. But there is some provision. What provisions are? A comma B comma C belongs to set of real number. It is compulsory. And also A is not equal to 0. Now some student said that why A is not equal to 0? काय होतंय? A जर 0 घेतला लगेच आपण त्याचे उत्तर या ठिकाणी शोधायचा प्रयत्न करू. समजा वाटलं मला की A 0 घ्यायचंय, काय होईल? इथे जर मी A 0 टाकला तर ही पूर्ण टर्म 0 होईल आणि bx प्लस c हे उत्तर मला मिळेल. परंतु bx प्लस c हे काही या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. हे कुठं आलं? लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. त्यामुळं कंपल्सरी इथं या ठिकाणी कंडिशन घेतलेली आहे, अट टाकलेली आहे की a इज नॉट इक्वल टू 0. A, B, C आर सेट ऑफ रियल नंबर, मेंबर्स ऑफ द सेट ऑफ रियल नंबर. म्हणजे आतापर्यंत आपण व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल पाहिलं, त्याच्यानंतर पॉलिनॉमियलचा आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा संबंध काय आहे याचा विचार केला, डेफिनेशन पाहिली क्वाड्रॅटिक इक्वेशनची, जनरल फॉर्म पाहिला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जनरल फॉर्मची डेफिनेशन मध्ये a ची किंमत 0 का नसावी याचाही विचार या ठिकाणी केला. हे 3 पॉइंट पुढच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. देयर इज ऍक्टिव्हिटी इन द बुक. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फ्रॉम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एक्झामिनेशन. काय दिले आपल्याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन पहिल्या कॉलम मध्ये दिलेले आहेत आणि त्याचा जनरल फॉर्म आणि त्याच्यावरून ए बी आणि सी ची किमती या ठिकाणी आपल्याला पुट करायला सांगितलेले आहेत. जनरल फॉर्म काय आहे? आत्ताच आपण पाहिलं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता पहिल्या गणिताचं आणि जनरल फॉर्मचं या ठिकाणी आपण तुलना करूया. आपल्या लक्षात येईल की एक्स स्क्वेअर पद आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. आपल्याकडं एक्सचं पद नाहीये, मग ते नाही, जे नाही ते 0 मानायचं, म्हणजे तो या ठिकाणी जनरल फॉर्म पूर्ण होतो. त्यामुळे हे मांडत असताना एक्स स्क्वेअर प्लस और मायनस काही मांडा प्लस 0x मायनस 4 इज इक्वल टू 0. हा झाला जनरल फॉर्म ऑफ अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याची जर तुलना केली परत एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी शी, तर आपल्या लक्षात येईल की a बरोबर 1, b बरोबर 0 आणि सी बरोबर -4 विथ साइन या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जनरल फॉर्म मध्ये ट्रान्सफर केलं आणि त्याच्यावरून ए बी आणि सी च्या किमती या ठिकाणी आपल्याला. अजून दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2i मायनस 7. So first we have to transfer this quadratic equation in its general form. So by transferring we get y square minus 2i plus 7 is equal to 0 because this is plus. या बाजूला आल्यानंतर मायनस होणार, हे मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होणार. By comparing this with the standard form we get a is equal to 1, then b is equal to minus 2 and c is equal to 7. Next, last one question. Here x square plus 2x is equal to 0. So this is not in a general form. So we can transfer this equation in a general form as x square plus 2x plus 0 is equal to 0. Now compare this with the standard form. So x is equal to 1. A is equal to 1, b is equal to 2 and c is equal to 0. C is equal to 0. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण
दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्या जनरल फॉर्ममध्ये या ठिकाणी नेऊ शकतो किंवा या ठिकाणी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. परीक्षेमध्ये तुम्हाला 1 मार्काला जो प्रश्न विचारला जाऊ शकतो तो ट्रान्सफर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन जनरल फॉर्म ऑर जनरल फॉर्म देऊन जनरल फॉर्म मध्ये एखादं एक्झाम्पल देऊन त्याच्यावरून तुम्हाला ए, बी आणि सी च्या किमती या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळं हे लिहित असताना विशेषतः चूक कुठं होते तर साईनचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. एकदा का साईनचा विचार तुम्हाला आला की कोणताही आणि कसलाही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता सगळ्यात महत्वाची किंवा पुढची जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, की ज्याला मराठीमध्ये मूळ असं म्हणलं जातो. शेवटी हा सगळा जो खटाटोप आपल्याला करायचं आहे, एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचा, तो कशासाठी करायचा आहे हो, तर त्याचं उत्तर मिळवण्यासाठी या ठिकाणी करायचंय. मी परत तुम्हाला मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये नेतो. आपण पॉलिनॉमियलचे रूट्स या ठिकाणी पाहिलेले आहेत. इन द प्रिव्हियस क्लास यू हॅव स्टडीड that if the value of polynomial is 0 for x is equal to a, then we call x minus a as the root or the factor of the polynomial. ते कसं होतं तर जर समजा एखादं पॉलिनॉमियल तुम्हाला दिलेलं आहे तर ते पॉलिनॉमियल या ठिकाणी या पद्धतीने किंवा या स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला आहे आणि ज्या वेळेला एखाद्या पॉलिनॉमियलचं किंमत आपण काही किमती टाकून जर समजा 0 येत असेल किंवा तर त्या 0 येणाऱ्या किमतीला त्या पॉलिनॉमियलचं रूट असं या ठिकाणी म्हटलं जातं. मग हाच भाग थोडा एक्सटेंड या ठिकाणी आपण जर केला, कशासाठी करायचं आता आपण या ठिकाणी हा भाग एक्सटेंड क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी. पण पहिल्यांदा आपण पॉलिनॉमियलचा विचार करू. एक पॉलिनॉमियल घेतोय x² प्लस 5x minus 6. Now I will check x for -6. -6 साठी मी हे पॉलिनॉमियल चेक करतोय की काय याची किंमत येते त्याचा विचार या ठिकाणी करतोय. सो x² प्लस 5x minus 6 is equal to -6 bracket square plus 5 into -6 -6. So -6 bracket square आपल्याला माहिती आहे वजा किंवा अधिक कोणती संख्या असेल तर त्याचा वर्ग हा नेहमी या ठिकाणी अधिक येतो. 36 minus plus minus 30 minus 6. So 36 minus 36 it comes out to be 0. आता ज्या वेळेला एखाद्या पॉलिनॉमियलची मध्ये एखादी किंमत घातल्यानंतर जर त्याचं उत्तर 0 येत असेल तर डायरेक्टली वी कॅन सी दॅट x is equal to -6 is factor or root of that polynomial. Root of that पॉलिनॉमियल या पद्धतीने पॉलिनॉमियलचं रूट आहे हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. सो वी कॅन से दॅट x इज इक्वल टू -6 इज वन ऑफ रूट. असं काही नाही आहे हेच रूट, याच्यापेक्षा वेगवेगळे रूट असू शकतात पण इट इज द वन ऑफ रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजा हेच गणित, याच गणितामध्ये मी x ची किंमत 2 घेतली. काय करतोय बघा, x² प्लस 5x minus 6 is equal to 2 bracket square plus 5 into 2 minus 6. किंमत किती येते बघूया. 2 चा वर्ग 4, 5 दुनी 10 वजा 6 बरोबर 10 आणि 4 14 वजा 6 बरोबर 8. हे 0 बरोबर नाही, नॉट इक्वल टू 0. सो द व्हॅल्यू ऑफ सेम पॉलिनॉमियल for x is equal to 2 is not equal to 0. So x is equal to 2 is not root of that polynomial. म्हणजे इथे मी एक रूट आहे असं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं आणि एक संख्या रूट नाही असं प्रूव्ह करून सांगितलं. एखाद्या पॉलिनॉमियलला एकापेक्षा जास्त रूट सुद्धा असू शकतात. ते या पद्धतीने आपण या ठिकाणी टेस्ट करू शकतो. प्रॅक्टिस सेट 2.1. पहिलाच प्रश्न, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. इट इज ओपन एंडेड. याला मराठीमध्ये मुक्त प्रश्न असं म्हटलं जातं. याचं उत्तर हे विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचे. सगळ्यांचीच उत्तर स्वतः लिहायची, पण याला असं तुम्हाला ऑब्जेक्शन नाही आहे. फक्त आणि फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की आपण जे इक्वेशन लिहितोय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन यायला पाहिजे. सो राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज अन ओपन एंडेड क्वेश्चन. वी कॅन राईट दिस आन्सर ॲज x² प्लस 5x प्लस 6
is equal to 0, one can write y square plus 6y is equal to 0. These are two, for example, answers for the question. Now, second question, it is also important. Decide which of the following are the quadratic equation. खाली दिलेल्या इक्वेशन पैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणकोणते आहेत याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. आता काही इक्वेशन पाहिल्या आपल्याला लक्षात येते की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, परंतु काही इक्वेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंफार कॅल्क्युलेशन करणं गरजेचं असतं. त्याशिवाय आपल्याला ते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे हे आपल्याला सांगता येत नाही किंवा त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट आपल्याला सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल पहिलं की जे डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बाय ऑब्झर्वेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता x स्क्वेअर प्लस 5x minus 2 is equal to 0. This is a quadratic equation. This is a quadratic equation. Why this is a quadratic equation? Compare this equation with x square plus bx plus c, which is equal to 0. We can get same form. So this is a quadratic equation. Now, second equation I will try for you is a y square plus 1 upon y is equal to 2. By observation, you can say that this is a quadratic equation, but it is not correct answer. So we have to transform the given equation in its general form. So we can transfer this. So by transforming this equation in a general form, we have to multiply each term by y. We have to multiply each term by y. So y square into y plus y into 1 divided by y is equal to 2 multiplied by y. LHS आणि RHS दोन्हीला या ठिकाणी आपण 2 नी मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. हे केल्यानंतर काय झालं, या y ला हा y कॅन्सल झाला. y स्क्वेअर इंटू y दॅट इज y क्यूब प्लस 1 is equal to 2y. So transferring 2y to this side, we can write as y cube minus 2y plus 1 is equal to 0. After comparing this with the standard form, that is ay square plus by plus c, we can say that the power of y is more than 2. So this is not a quadratic equation. इथं काय झालेलं आहे, आपलं जो जनरल फॉर्म आहे त्याच्यामध्ये y ची पॉवर 2 आहे, परंतु इथं y ची पॉवर 3 येते. 3 आपल्याला चालत नाही. आपल्या डेफिनेशन नुसार इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो गिवन तुमचं उत्तर या फॉर्म मध्ये पाहिजे, गिवन इक्वेशन इज नॉट quadratic equation. That is the answer that boards want from you. This type of examples are obviously asked in your examination. Now again there is a another question. P in a bracket 3 plus 6p is equal to minus 5. By observation, it is not easy to recognize this as a quadratic equation or not. So we can multiply p to both the terms. So p into 3 plus 6p into p is equal to minus 5. So 3p plus 6p square is equal to minus 5. So 6p square plus 3p plus 5 is equal to 0. Comparing again with ap square plus bp plus c is equal to 0, we can say that the given equation is a quadratic equation. So answer will be given equation is a quadratic equation, and that is the answer for this question. Largely these 3 examples are more important in examination. The remaining example you can solve as an homework. Question number 3. The question is, write the following equation in the form x square plus bx plus c is equal to 0 and write the values of a, b and c. दिलेलं जे इक्वेशन आहे ते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये पहिल्यांदा ट्रान्सफर करायचं आणि आफ्टर कंपेअरिंग दिस विथ ए
ax square plus bx plus c, we can write the values of a, b and c. We can now take for some example. That is first example. 2y is equal to 10 minus y square. The first condition of the question is transform this equation in its standard form. So, therefore, 2y plus y square minus 10 is equal to 0. Therefore, y square plus 2y minus 10 is equal to 0. This is the standard form. Ay square plus by plus c is equal to 0. So, comparing ay square plus by plus c is equal to 0. Compare, we can write straight values of a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to minus 10, and that is the value of a, b and c right in that manner. So we can write a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to minus 10. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की समजा हा प्रश्न 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला विचारलेला आहे. 1 मार्काला हा प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट 1 मार्क तुम्हाला कुणीही देणार नाही. मग आता या 1 मार्काची विभागणी किंवा त्याचं असणारं वेटेज हे कसं ठरवलं जातं, तर पहिलं वेटेज ठरवलं जातं की तुम्ही तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलाय का. या ठिकाणी तुम्हाला अर्धा मार्क भेटणार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही ते कम्पेअर करताल स्टँडर्ड फॉर्मशी आणि किमती लिहिताल त्यावेळेला तुम्हाला अर्धा मार्क भेटणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला 1 मार्क दिला जाणार आहे. बोर्डाच्या गुणदान योजनेनुसार कोणतेही मार्क हे 1 पैकी 1 किंवा 2 पैकी 2 किंवा 3 पैकी 3 किंवा 4 पैकी 4 दिले जात नाहीत, तर त्याचं बायफर्गेशन केलं जातं आणि हे बायफर्गेशन अतिशय महत्वाचं आहे. आता समजा तुमच्यापैकीच एखाद्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट या ठिकाणी याच्यावरून हे लिहिलं. समजा या ठिकाणी बोर्डाच्या मॉडेल आन्सर मध्ये ह्या गोष्टीची म्हणजे जनरल फॉर्म लिहिणं जर गरजेचं असेल आणि पुढचे मार्क्स तर त्याच्यावर अवलंबून असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टेप गाळण्याचा प्रयत्न करू नका. एखादी स्टेप जास्त झाली तरी चालेल, परंतु कुठलीही स्टेप आपल्याकडनं कमी होणार नाही की ज्याच्यामुळं परीक्षकाला आपले मार्क कमी करण्याची संधी या ठिकाणी भेटणार नाही. अजून एक एक्झाम्पलचा विचार करूया आपण. या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल, x square plus 5x x square plus 5x is equal to minus 3 in a bracket 3 minus x. We have to make a arrangement for this. So x square plus 5x is equal to minus 3 minus minus become plus x. Transfer these two terms in this side. So x square plus 5x minus x plus 3 is equal to 0. So x square plus 4x plus 3 is equal to 0. Compare this with standard form, that is ax square plus bx plus c is equal to 0. The answer comes out to be a is equal to 1, b is equal to 4 and c is equal to 3, and that is the answer for your क्वेश्चन. या पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. तर ही 2 गणितं माझ्या दृष्टीने परीक्षेला आपल्याला या ठिकाणी विचारली जाऊ शकतात किंवा या ठिकाणी मिळू शकतात. बाकीची गणितं ॲज अन एक्झाम्पल म्हणून तुम्ही सोडवू शकता. मी गणितं घेताना अशा पद्धतीची गणितं घेतोय की ती बाकीची गणितं सोडवताना तुम्हाला या 2 गणिताचा खूप मोठा उपयोग झालेला आढळतो. एक्झाम्पल नंबर 4. याच्यामध्ये आपण प्रश्न असा आहे, डिटरमाइन वेदर द गिवन व्हॅल्यूज against each of the quadratic equation are roots of the quadratic equation or not. This is also an important question. Here we can consider the quadratic equation. This is given in a general form, so you need not to transform this as a general form. X square plus 4x minus 5 is equal to 0, and the values of x are given as x is equal to 1 and minus 1. 1 and minus 1. We have to check whether x is equal to 1 is a root of quadratic equation or x is equal to minus 1 is a root of quadratic. There is a standard procedure to solve the example that we have studied in the polynomial. Now take the equation x square plus 4x minus 5 is equal to 0.
So LHS of the equation is x square plus 4x minus 5. Let x is equal to 1. We can put value of x as a 1. Therefore 1 square plus 4 into 1 minus 5. 1 square, that is 1, 4 into 1, that is 4, minus 5. 4 plus 1, that is 5, minus 5. The answer comes out to be 0. As RHS is already 0, we can write LHS of equation is equal to RHS of the equation. And so x is equal to 1 is root of given quadratic equation, and that is the answer for first part. Now we consider for x is equal to minus 1. The procedure is same. Here again we have to write x square plus 4x minus 5 is equal to 0. LHS x square plus 4x minus 5 for x is equal to minus 1. So minus 1 bracket square plus 4 into minus 1 minus 5. Minus 1 bracket square comes out to be 1. 4 into minus 1, that is minus 4 minus 5. Minus 5 minus 4, that comes out to be minus 9. So minus 9, 1 plus 1, that is equal to minus 8, which is not equal to 0. So LHS of equation is not equal to RHS of the equation. So x is equal to minus 1 is not root of given quadratic equation. Given quadratic equation, that is the answer. तर या पद्धतीने आपण इक्वेशन x is equal to 1 आहे का आणि x is equal to minus 1 आहे का हे पाहिलं. प्रोसिजर सेम आहे. त्या ज्या काही किमती दिलेल्या असतील त्या समीकरणामध्ये टाकायच्या आणि समीकरणामध्ये टाकून ते सोडवत यायचं. LHS आणि RHS जर सारखे आले तर रूट आहे असं म्हणायचं. LHS आणि RHS जर सारखे आले नाही तर रूट नाही असं म्हणायचं. या पद्धतीने या ठिकाणी गणित सोडवणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी. या ज्या ब्लँक दिलेल्या आहेत त्या ब्लँक्स या ठिकाणी आपल्याला भरायचे. प्रश्न असा आहे, वन ऑफ द रूट ऑफ द equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is a minus 7 divided by 5. One of the equation is given as minus 7 divided by 5. One of root दिलेले. So complete the following activity. To find the value of k. ही किंमत कन्सिडर करायची आणि k ची किमतीकडे आपल्याला या ठिकाणी जायचे. पहिलं जी दिलेली आहे त्याच्यामध्ये ब्लँक इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. इथं होणार उत्तर तुमच्याकडनं 7 डिवायडेड बाय 5. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे लिहिताल त्याला लगेच या ठिकाणी बॉक्स करून टाकायचा आहे. हे कंपल्सरी आहे. नाव आता हीच किंमत आपण इक्वेशन मध्ये ठेवणार आहोत. सो पुट -7 डिवायडेड बाय 5 इन द इक्वेशन. आता त्याच्यामुळे इक्वेशनवर काय फरक पडणार आहे तर इथं -7 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट स्क्वेअर येईल, कारण 5m square 2 into m again 7 divided by 5 plus k is equal to 0. आतापर्यंत आपण 1 2 3 आणि 4 व्हॅल्यूज पुट केलेले आहेत. आता हे कॅल्क्युलेशन करायचे. मग कुठं करायचं तर शेजारी केलं तरी चालेल. कृपा करून गडबड करून कॅल्क्युलेशन करू नका. तर आता इथं जर पाहिलं तर 5 into -7 divided by 5 bracket square. So 5 into 49 divided by 25. विचार जर केला तर 5 एके 5, 5 5 25. या ठिकाणी उत्तर येणार आहे 49 भागिले 5. हे उत्तर या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. 49 भागिले 5. इथंही कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. 2 into -7 divided by 5 -14 डिवायडेड बाय 5. इथं लिहून टाकतो मी -14 डिवायडेड बाय 5. या दोघांची बेरीज या ठिकाणी करायची. ती बेरीज करत असताना परत याच ठिकाणी 49 भागिले 5 अधिक वजा 14 भागिले 5 बरोबर 49 भागिले 5 वजा 14 भागिले 5
LCM लसावी 5 आला, दोन्ही सारखे आहेत त्यामुळे फक्त अंशाची वजाबाकी होणार. 49 वजा 14 बरोबर 35 भागिले 5, 5 एके 5, 5 सत्ते 35. त्यामुळे या ठिकाणी या दोघांची बेरीज या ठिकाणी आली 7. 7 अधिक के बरोबर 0, म्हणून के ची किंमत या ठिकाणी -7 आलेली आपल्याला आढळून येईल. तर अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर ही ऍक्टिव्हिटी आहे. इथं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला परवानगी आहे आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहून त्याच्याभोवती बॉक्स करणं अत्यंत गरजेचं आहे, जरुरीचं आहे. 40 पैकी 40 मार्क मिळणाऱ्यांच्या बाबतीमध्ये ह्या बारीक बारीक गोष्टी या पाहिल्या जातात. त्यामुळे आपण अभ्यास करत असताना जो पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे आणि ते उत्तर या पद्धतीने आपण देऊ शकतो. मला वाटतं की हा प्रश्न महत्वाचा आहे. मी मुद्दाम 5वा प्रश्न घेतलेला नाही आहे, तो याच पद्धतीने या ठिकाणी सोडवायचा आहे. टेक ॲज अन होमवर्क.